नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हे सरकार खोके सरकारच आहे असं परत परत सिद्ध होत आहे. आता परवाच्या दिवशी हायकोर्टाने सुद्धा असं सांगितलं की 50 खोके एकदम ओके. असं म्हणलं तर काय बिघडलं? तुम्ही केलंच आहे तसं. जनतेचा रोष आहे, जनता तुम्हाला काही ना काही बोलणारच. तुम्ही त्या गुवाहाटीला गेले, तिथे जाऊन पार्टी केली, तिथे जाऊन दारू पिऊन नाचले, काय झाडी काय डोंगर वगैरे, नंतर गाणेबिणे म्हणले, झाडी डोंगर पाहून झाला, सगळं झालं, खोके बिके घेऊन तुम्ही घरी आले. त्याच्यामुळे तुम्ही खोकेबाज आहात असं हायकोर्टाला वाटतंय, असं मला त्या दिवशीच्या जजमेंटवरून दिसतं. आता परवाच्या दिवशी आपण पाहिलं की खेड शिवापूरजवळ एक गाडी आणि त्या गाडीमध्ये 5 गोण्या भरून पैसे सापडले. या पैशाची अमाऊंट असं म्हणतात की 5 कोटीच्या आसपास असणार आहे. आणि ही गाडी शहाजी बापू पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्याची होती. त्या गाडीमध्ये सगळेजण यांचे जवळचे कार्यकर्ते बसलेले होते, त्यांचा पुतण्या बसलेला होता. त्याच्यामुळे अर्थातच ही गाडी कोणाची आहे किंवा हा पैसा कोणाचा आहे हे काय सांगायचं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. शहाजी बापू पाटील म्हणजे आपले शिंदे जे आहेत, एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत ते, आणि आता परत एकदा त्यांना तिकीट मिळालेलं आहे. बरं, आता ती एक घटना झाल्याच्या नंतर परत एका ठिकाणी पैसे सापडलेले आहे आणि अजून 2-3 अशा घटना आहेत. 2-3 टोल नाक्यावर जे आहेत ते पैसे सापडल्याच्या घटना आहेत. आता इथे रोहित पवार यांनी ट्विट करून हा व्हिडिओ दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी तक्रार जी नोंदवलेली आहे तीही दाखवलेली आहे. आता मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही. येस, दिसत असणार आहे. हे बघा, इथे पोलीस आहेत आणि हे पैसे काढत आहेत बॅगमधून आणि इथं पैशाचे गठ्ठे जे आहेत ते ठेवलेले आहेत. हे बघा, उघड्या नोट आहेत. 500-500च्या उघड्या नोटा आहेत, हिरव्या रंगाच्या. तुम्हाला नसेल दिसत, मला इथे दिसते. तर हे आहे, हे कुठलं आहे माहिती आहे का? जळगावमधला एरंडलमध्ये हे सगळं झालेलं आहे. आणि इथे शेजारी रोहित पवार यांनी पोलिसांच्या या पोलीस स्टेशनला जी तक्रार नोंदवलेली आहे, पोलिसांनी जी नोंद करून ठेवलेली आहे, हे जे काही सापडले त्याच्या संबंधीची ती नोंद पण त्यांनी दिलेली आहे. इथे हिरवं हायलाईट केलेलं आहे. रोहित पवारांनी काय हायलाईट केलं आहे तर इथे दिसतंय कारवाई काय केलेली आहे. कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील फरकांडे फाट्याजवळ ऑल आउट स्कीम नाकाबंदी करत असताना एरंडलकडून येणारी पांढऱ्या रंगाची क्रेटा संध्याकाळी 17:30 म्हणजे 5:30 ते 5:45च्या दरम्यान थांबवून तपासणी केली. याच्यामध्ये 500 आणि 100च्या नोटा मिळून असल्याने सदर रक्कम किती आहे माहिती आहे? 1,45,00,000 इतकी रक्कम जप्त केली आहे. 1,45,00,000. कॅन यू इमॅजिन? म्हणजे ते जे 50 खोक्यामधला एक खोका जो आहे तो इथं सापडलेला आहे. असे 50 ठिकाणी अजून एक खोके त्यांनी पाठवलेले असणार आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहे. लोक नाराजच आहे या सरकारवर. मात्र ऐन वेळेला लोकांच्या खिशामध्ये 500-500च्या नोटा दिल्या की तेवढ्यापुरतं, अर्धा तासापुरतं लोकांचं मन बदलतं हे यांना माहिती आहे. आणि त्यामुळे जे आहे ते यांना पैशाची खेळ करायचे आहे. आणि बरं, ही एकच या ठिकाणी नाही आहे. इथून वरची पण एक तक्रार आहे, खालची पण एक तक्रार आहे. वरच्या याच्यामध्ये 7,22,000 सापडलेले आहेत. त्यानंतर खाली परत 1,49,00,000 इतकी रक्कम सापडलेली आहे. म्हणजे कोटीच्या रकमेने पैसे पोलिसांना सापडत आहेत. अर्थात हे एरवीसुद्धा सापडत असणार आहे, पण ती रक्कम इतकी नसणार आहे. आणि आता इलेक्शन जवळ आल्यामुळे पैशाचे खेळ सगळे मुंबईवरून पैसे सगळीकडे ट्रान्सफर, आपले काय म्हणूया, संजय राऊत तर असं म्हणाले की इलेक्शन ज्या दिवशी डिक्लेअर केलं त्याच्या आधीच हे खोके जिकडे तिकडे पसार झाले होते, पाठवलेले होते. पण मे बी काही राहिले असतील किंवा अजून दुसरीकडे पाठवायचे असतील आणि त्यामुळे ते जे काही आहे ते आत्ता सापडत आहे. आणि अर्थातच या पोलिसांनी या ठिकाणी ही गाडी नेमकी कोणाची आहे, गाडीचा नंबर काय आहे हे काहीही लिहिलेलं नाही आहे. म्हणजे जर पोलीस काहीही लिहत नसतील, याच्यावर इलेक्शन कमिशन काहीही कारवाई करत नसेल, म्हणजे समजून घ्यायचं की या गाड्या सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे. कारण की गाडीचा पहिले नंबर पाहिला जातो, मग नाव पाहिलं जातं, मग पोलिसांना वाटतं की हां, म्हणजे हे भाजप किंवा शिवसेना शिंदे यांच्याशी संबंधित आहे. मग आता कारवाई करू की नको, कारण वरून ऑर्डर आलेली असणार आहे ना की आमच्या गाड्या दिसल्या तर काय करायचं नाही, नाही तर तुमची बदली. पोलीसमध्ये फसतात. आणि तुम्ही पाहिलंच असेल, जेव्हा त्या परवाच्या दिवशी पुण्याजवळ जी गाडी सापडली त्या ठिकाणी पोलिसांनी एक शब्दसुद्धा सांगितला नाही, एकही नाव सांगितलेलं नाही आहे की ही गाडी नेमकी कोणाची आहे, कोण कोण होतं गाडीमध्ये. पोलीस त्या दिवशी काहीही बोलत नव्हते, इतके दबावामध्ये होते. आता परत एकदा गाडी सापडली. रोहित पवार असं म्हणतात की हे जे काही सरकार आहे हे गद्दार विकत घेतले
यांनी म्हणजे हे विकतच घेतलेले आहेत ना हे सगळे जे आमदार आहे. काल जी मी गद्दारांची यादी वाचून दाखवली, मला खरंच असं कुणाला गद्दार कधीच म्हणावं असं वाटलं नाही. मी इमॅजिन पण नव्हतं केलं की मी असं कुणाला गद्दार म्हणेन. मात्र या लोकांनी काम केलंच असं आहे. बरं, आणि हे काम असं नाही आहे की जे आपल्या आयुष्याला परिणाम नाही करणार, आपल्या आयुष्याला अफेक्ट करणार आहे, ते करतं आहे. यांनी वाढवलेली महागाई आपल्याला डे टू डे लाईफमध्येच अफेक्ट करते आहे. इलेक्ट्रिसिटीचं बिल रोज दर महिन्याला भरावं लागतं, त्यामुळे मला फरक पडतो. आमच्या शेताच्या मालाला भाव मिळत नाही, त्याच्यामुळे मला फरक पडतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण याच्यावर बोललं पाहिजे आणि त्यांच्या विरोधामध्ये जे आहे ते आपण उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे रोहित पवार पण असं म्हणत आहेत की यांनी हे गद्दार विकत घेतलेले आहे आणि ही गुजरात स्टाईल आहे. मात्र रोहित पवार असं म्हणतात की तुम्ही गद्दार विकत घेतले म्हणून तुम्हाला महाराष्ट्र घेता येणार नाही आहे. आणि मला जे काही वाटतं ना की यांनी हे आमदार जे विकत घेतले ते 50-50 खोक्यात विकत घेतलेले, 50-50 कोटी विकत घेतले. मात्र आपल्या लाडक्या बहिणी या 1,500 हजारामध्ये विकत घेतलेले आहेत त्यांनी, मी तुम्हाला खरं सांगते. आणि या बहिणींनी ठरवायचं आहे की आपण विकेला जायचं आहे की नाही, आपण कशाला मत द्यायचं आहे. आपण जे सरळ आहेत, नेक आहेत, ज्यांनी नीट काम केलेलं आहे, जे लोकशाहीच्या बाजूने आहे, जे सामान्य लोकांच्या याच्याविषयी बोलतात, त्यांच्या बाजूने आपल्याला उभं राहायचं आहे. ज्यांनी महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, त्यांच्या बाजूने आपल्याला उभं राहायचं नाही आहे. आणि हेच मला सांगायचं होतं. मला असं वाटतं की हा व्हिडिओ प्रातिनिधिक आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागामध्ये पण अशा काही बातम्या आहेत का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्याला या गोष्टीची आता खूप गरज आहे. येत्या 1 महिना मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी, जे सुजाण नागरिक आहे त्या सगळ्यांनी स्वतःहून या सरकारच्या विरोधामध्ये बोललं पाहिजे. म्हणजे आपण जर म्हणू की नाही मी कशाला मग महाविकास आघाडीचा प्रचार करू, असं बोलून चालणार नाही. आपण त्यांचा प्रचार नाही करता, आपण कोण नको आहे याच्याविषयी आपण सतत बोललं पाहिजे. आणि मी सुद्धा तेच करते आहे. मला काय आघाडीचा प्रचार या अर्थाने नाही करायचा आहे, मला कोण खुपत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे आणि मी त्याच्याविषयी बोलणार. उद्या मला आघाडीवाले खुपले तर मी त्यांच्याविषयी बोलणार. ही माझी भूमिका स्पष्ट आहे, मी नेहमी बोलत असते. तर असं सगळं तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शक्य असेल तर चॅनलला आर्थिक मदत करू शकता. धन्यवाद.